दिवस संपतो, घराची सगळी कामं संपतात आणि आपण सगळे थकतो. मग पुढे काय? हातात मोबाईल घ्यायचा, रील स्क्रोल करत बसायचं आणि झोपी जायचं, बरोबर? पण एक मिनिट थांबा. कधी विचार केलाय की ह्याच रात्रीच्या शांत वेळेत काही लोक त्याच मोबाईलचा वापर करून शांतपणे पैसे कमवत आहेत? हो, अगदी तोच फोन जो आपल्या सगळ्यांच्या हातात असतो. जरा विचार करा, तोच अर्धा एक तास जो रात्री रील्स बघण्यात कधी निघून जातो हे कळतही नाही, तोच वेळ जर आपल्याला घर बसल्या एकही रुपयाची गुंतवणूक न करता पैसे कमवून देऊ शकलात तर? काय म्हणता? चला तर मग आज आपण हेच बघणार आहोत की हे नक्की कसं करायचंय. बघा, फरक फक्त एकाच गोष्टीचा आहे. एक जण आपला वेळ फक्त घालवतो, तर दुसरा तोच वेळ वापरतो. दोघांच्या हातात सेम फोन असतो, सेम इंटरनेट पॅक असतो. फक्त एकाला ती युक्ती माहिती आहे की काय करायचं, आणि आज मी तुम्हाला बरोबर तीच गोष्ट सांगणार आहे. तर पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे एक ऑडियन्स तयार करायचा. म्हणजे काय? तर आपल्या आवडीच्या विषयावर एक इंस्टाग्राम पेज सुरू करायचं. समजा स्वयंपाकाची आवड असेल किंवा फॅशनची, काहीही. आणि हे वाटतं ना, त्यापेक्षा खूप जास्त सोपं आहे. हे बघा, एक साधं खरं उदाहरण देतो. समजा तुम्ही एक कुकिंग पेज सुरू केलं आणि त्यावर 2000 फॉलोअर्स झाले, तर तुमच्याच जवळचं एखादं हॉटेल किंवा एखादी मसाला कंपनी तुम्हाला त्यांच्या प्रमोशनसाठी एका पोस्टचे सहज ₹1000 देऊ शकते. केवढी मोठी संधी आहे! आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं कधी करायचं? रात्रीचं जेवण झालं की आरामात बसून फक्त अर्ध्या तासात हे काम होतं. बघा, इथे दिल्याप्रमाणे फक्त एक विषय निवडा, रोज एक रील किंवा पोस्ट टाका आणि मग बघा, तुमच्या जवळचेच व्यावसायिक तुमच्याशी संपर्क साधायला लागतील. ओके, आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे. तो आहे शिफारस करून पैसे कमवण्याचा. याला अफिलिएट मार्केटिंग असं भारी नाव आहे, पण घाबरू नका. नाव अवघड असलं तरी काम अगदी सोपं आहे. याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही फक्त एखाद्या वस्तूची लिंक शेअर करायची, कोणीतरी त्या लिंकवर क्लिक करून ती वस्तू विकत घेतली की झालं, तुम्हाला तुमचं कमिशन मिळतं. आणि हे सगळं ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. म्हणजे बघा, आपलं काम काय? तर फक्त Amazon किंवा Meesho सारख्या ठिकाणाहून एखादं चांगलं उत्पादन निवडायचं, त्याची एक स्पेशल लिंक तयार होते, ती घ्यायची आणि आपल्या सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर शेअर करायची. अगदी जसं आपण मित्रांना सांगतो ना, अरे हे छान आहे, घेऊन बघ, तसंच बाकीचं काम आपोआप होतं. चला, आता आपण तिसऱ्या आणि माझ्या मते सगळ्यात पॉवरफुल मार्गाकडे जाऊया. तो म्हणजे एखादी गोष्ट एकदाच तयार करायची आणि ती आयुष्यभर विकायची. यालाच म्हणतात खरा पॅसिव्ह इन्कम. जरा विचार करा, तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, जी काही कला आहे, तिला एका PDF मध्ये बंद करा. म्हणजे समजा तुम्हाला स्वयंपाक छान जमतो, तर निवडक रेसिपीजचा एक ई-बुक बनवा. अभ्यास चांगला असेल तर अभ्यासाच्या नोट्सची PDF बनवा. फिटनेसची माहिती असेल तर फिटनेस गाईड, अगदी मराठी व्याकरणाची PDF सुद्धा विकली जाऊ शकते. आता जरा गणित बघा. समजा तुम्ही फक्त ₹99 एक PDF बनवली आणि ती फक्त 100 लोकांनी विकत घेतली, तरी तुमच्या खात्यात थेट ₹9900 जमा होतात. विचार करा, मेहनत फक्त एकदाच करायची आणि कमाई मात्र परत परत होत राहते. आणि आता चौथा मार्ग. हा मार्ग आहे तुमच्याकडे जे कौशल्य आहे ना, त्याचा थेट वापर करून पैसे कमवण्याचा. यालाच आपण फ्रीलान्सिंग म्हणतो. आणि यासाठी काही नवीन शिकायची गरज नाहीये. खरं सांगू, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. आपल्याला मराठी भाषा समजते, बोलता येते, हीच आपली सगळ्यात मोठी स्किल आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आजकाल अनेक मराठी बिझनेसना, ब्रँड्सना मराठी समजणाऱ्या लोकांची खूप जास्त गरज आहे. तुम्ही या मराठी व्यवसायांसाठी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टसाठी कॅप्शन लिहून देऊ शकता, त्यांचे रील्स एडिट करू शकता किंवा त्यांच्यासाठी कॉन्टेंट लिहू शकता. आणि हे सगळं रात्री फक्त 1-2 तास काम करून तुम्ही आरामात महिन्याला 5000 ते 15000 रुपये जास्त कमवू शकता. आता एवढं सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न आला असेल की हे सगळं नक्की कोणासाठी आहे? कोण करू शकतं हे? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. हे त्या प्रत्येक गृहिणीसाठी आहे जिला घर सांभाळून स्वतःसाठी काहीतरी करायचंय. कॉलेजमध्ये जाणाऱ्या त्या मुली-मुलांसाठी आहे ज्यांना स्वतःच्या फीसाठी स्वावलंबी बनायचंय. आणि त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला नोकरीसोबत थोडं अतिरिक्त उत्पन्न हवंय. अगदी गावात बसून फक्त एक फोन आणि इंटरनेटच्या जोरावर सुद्धा हे शक्य आहे. बरं, आता फक्त ऐकून किंवा विचार करून काही होणार नाही. आता वेळ आहे कामाला लागण्याची. आणि सुरुवात कधी करायची? आज रात्रीच. मी तुम्हाला सांगतो तुमचं पहिलं पाऊल नक्की काय असणार आहे. जास्त डोक्याला ताप देऊ नका. हे जे 4 मार्ग मी सांगितले, त्यातला फक्त कोणताही एक मार्ग निवडा.
आज रात्रीच एक नवीन इंस्टाग्राम अकाउंट तयार करा. त्याच्या बायोमध्ये अगदी सोप्या शब्दात लिहा की हे पेज कशाबद्दल आहे. आणि तुमची पहिली पोस्ट आजच तयार करून टाका. लक्षात ठेवा, सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. चला तर मग, तुमचं पहिलं पाऊल आजच उचला.